नमस्कार। आत्ताच्या घडीची एक मोठी घटना समोर येत आहे। पुणे सोलापूर महामार्गावर अडेगावच्या परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आहे। पुणे महामार्गावर आज गुरुवारी पहाटे 4 वाजता एक खासगी बसला अपघात झाला। बस चालकाला झोप आल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली आहे। या अपघातात 30 प्रवासी जखमी झालेत, त्यापैकी 20 जणांची प्रकृती गंभीर असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर। पंढरपूर शहरातील हनुमान मैदान, जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे। 550 स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम, खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम, अत्याधुनिक फर्निचर, 5 फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह, वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम, योग्य किमतीत त्वरित विकणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क 87 88 12 93। मिळालेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यातील शिरपूरहून MH48K1918 क्रमांकाची बस पुण्याला निघाली होती। बुधवारी रात्री उशिरा ही बस पुण्याकडे रवाना झाली। पहाटेच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर अडेगावच्या शिवारात बस अचानक पलटी झाली। अडेगाव शिवारात पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास खासगी बस पलटी झाली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। बस खड्ड्यात पलटी झाल्याने मोठा आवाज झाला, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी आणि इतर वाहन चालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी जखमी प्रवाशांना रुग्णालयात पोहोचण्यासाठी मदत केली। महामार्ग पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली। जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान अपघातामुळे परिसरात काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून जखमींची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केली जात आहे। हा अपघात इतका भीषण होता की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे।